भारताला स्वातंत्र्य मिळालं बरोबर, पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यकारभार करण्यासाठी राज्यघटनेची गरज होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि आज राज्यघटनेचा जन्मदिवस आहे. म्हणून तुमच्यासमोर आपल्या विद्याभवन ॲडव्हान्स प्रशालेचे विद्यार्थी एक पथनाट्य सादर करत आहेत. ते शांतपणे ऐकून घ्या आणि एन्जॉय करा. काका या, दादा या, नाटक पाहूया, नाटक पाहूया. लहान या, मोठे या, नाटक पाहूया, नाटक पाहूया. नाटक पाहूया, नाटक पाहूया, नाटक पाहूया, नाटक पाहूया. ताई या, माई या, आनंद घेऊया, आनंद घेऊया. आनंद घेऊया, आनंद घेऊया, आनंद घेऊया, आनंद घेऊया. आज 26 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट पण नाहीये. तू झेंडा घेऊन का फिरते? पण आज संविधानाचा जन्मदिवस म्हणून मी आनंद घेत आहे. मोठे मोठे पंतप्रधान, मुख्यमंत्री, हिरो हिरोईन यांचे वाढदिवस साजरे करतात हे मला माहित आहे. संविधानाचा जन्मदिवस म्हणजे काय? ज्यामुळे आपण कुठेही फिरू शकतो, आपले मत, आपले विचार मांडू शकतो. हे सर्व कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे. संविधान कोणी लिहिले? आई शपथ सांगतो मी नाही लिहिले. मला माहित आहे, तर गल्लीतले काकूने लिहिलं असेल. हे तुला काय माहितीये का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. हो बरोबरच. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले हे संविधान भारताने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार केले आहे. पण संविधानामधून आपल्याला काय मिळते? संविधानातून आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता तसेच न्याय मिळते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मिळते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मिळते. ओ काका थांबा, तुमचा कागद पडला. हा कागद तर माझाच आहे, पण माझ्या काय कामाचा नाही मिळत. अरे याच्यावर तर संविधान लिहिलेलं आहे. हो तो बरोबरच सांगतो. या कागदावर जर संविधान लिहिले आहे, तुम्ही असं कसं म्हणता की हा माझा कागद कामाचा नाही? तुम्ही काय काम करता? मी कारखान्यामध्ये कामगार आहे. आधी कारखान्यात कामगार 14 तास काम करत असत, आता फक्त 8 तास काम करतात. हे सर्व कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे. तुम्ही काय करता? मी नेता आहे. तुम्ही नेते असून सुद्धा असं म्हणता? तुमचं हे महत्वाचं कार्य आहे की तुम्ही संविधानाविषयी लोकांना जागृत करणे, न्याय देणे. तरीही तुम्ही असं म्हणता की माझा हा कागद कामाचा नाही मिळत. तू कोण मला सांगणारी? मी या देशाची नागरिक आहे. संविधानाने मला हा बोलण्याचा हक्क दिला आहे. सॉरी, माझ्या हातातून चूक झाली. 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना मोफत शिक्षण मिळते. कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे. हो बरोबरच. 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना मोफत शिक्षण भेटते. आपले विचार, आपले मत आपण मांडू शकतो. हे सर्व हक्क कोणामुळे आहेत? संविधानामुळे, संविधानामुळे. भारत माझी माऊली, भारत माझी माऊली, भारत माझी माऊली, भारताचा अभिमान, भारताचा अभिमान. डॉक्टर बाबासाहेब यांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब यांचे योगदान. तुम्हा सर्वांना संविधानाच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.